आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज. जिंतूर परभणी. जिंतूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना खासदार बंडू जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरणाविषयी टीका करत म्हणाले की कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ असो अथवा शासकीय कामाचे उद्घाटन असो, तेथे भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाचा प्रचार करत आहे. कामगारांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ वाटप कार्यक्रमात भाजप आपल्या पक्षाचे बॅनर, ध्वज लावून पक्षाचा प्रचार प्रसार करत आहे. भारतीय जनता पार्टीचे धोरण असे झाले आहे की त्यांनी बाकीच्या पक्षाचं अस्तित्वच नाकारलं आहे. जे काही ते सर्व काही भाजप करत आहे. यावरून असे दिसून येते की ही लोकशाही नसून हुकुमशाही सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी मुजाहिद सिद्दीकी, जिंतूर, परभणी. उद्घाटन असो हे असो त्यांनी करायचं म्हणजे परस्पर केलं तरी चालते. आम्ही मग ते नियमानं करायचं. आता बोरी ते कोसळी रस्ता हा सीआरएफ मधला रस्ता आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधीतून. माझ्या परस्परच आमदारबाईनं त्याचं उद्घाटन करून टाकलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो, नियमानं करायचं ठरलं. तिथे बी कुरघोड्या करायचा सुरू प्रयत्न. म्हणजे तुम्ही केले ते सगळं योग्य आहे, आम्ही केले की चूक आहे, अशी धारणा यांची झालेली आहे. आता सामाजिक न्याय विभागामार्फत गोरगरीब जे लेबर काम करणारे लोक, मजूर काम करणारे लोक आहेत, त्या लोकांसाठी हे संसार उपयोगी वस्तू, पूर्वी काही सामान दिल्या जायचं, आता भांड्याच्या माध्यमातून दिल्या जाते, काही घरकुलाच्या माध्यमातून दिल्या जाते. आता ते संसार उपयोगी वस्तू वाटप करताना त्याचे काही निकष आहेत. त्या निकषामध्ये स्वतःचे लोकप्रतिनिधीच्या घरी नसावं, कार्यालयात नसावं. पण ह्यांनी त्या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून सगळं घरून वाटप केलं. त्यानंतर मी एक पत्र दिलं, त्याची प्रत आता माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन याच्या परत नंतर. मी सर त्या कामगार अधिकाऱ्याची परवानगी घेऊन एक कॅम्प लावला जिंतूर आणि आडगावमध्ये. त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण काही आधार त्या लेबर कार्डच्या नोंदी करून घेतल्या, ऑनलाईन करून घेतले. त्या ऑनलाईन करायला परवानगी सुद्धा त्या अधिकाऱ्याने, संबंधित अधिकाऱ्याने दिलेली. त्याची सुद्धा तुम्हाला परत दाखवतो. आणि ऑनलाईन झाल्यानंतर त्याला जेव्हा साहित्य वाटप करायचंय, तर आमदार महोदयांनी ह्या ठिकाणी त्या सगळ्या साहित्य वाटप करण्यास त्या एजन्सीला प्रेशर आणणं, मंत्री महोदयाला बोलणं, सचिवाला राज्याच्या बोलणं, विभागीय आयुक्ताला बोलणं की ह्यांच्या मार्फत द्यायचंच नाही, मीच वाटप करीन. लोकप्रतिनिधीचा सन्मान नाही, सत्ताधारी असो का विरोधी पक्षातला असो, लोकप्रतिनिधीचा तो सन्मान आहे. तुम्ही तुमच्या परीने काय वाटप केले आम्ही विचारलं नाही. तर एक खासदार म्हणून मी एखादी गोष्ट करीत असेल तर तुम्हाला त्याला विरोध करायचं काही कारण नाही. परंतु इथं कशा पद्धतीचं घडलंय एवढंच नाही तर मला वाटतं परवा दिवशी एक त्या मनोरगाड्यासमोर एक अपघातामध्ये एखादा मृत्यू झाला आणि एक सिरियस स्वीटमध्ये ॲडमिट. आता काल आम्ही वाटप करायसाठी, आजचं आम्ही साहित्यासाठी मागणी काल केली होती. काही साहित्य आम्हाला मिळाले, काही साहित्याला त्यांनी प्रेशर आणून त्याला स्टॉक ठेवायला लावले. तर आम्हाला काही साहित्य आणखी भेटलं नाही. उद्या सोमवार मंगळवारी भेटल. पण ही जी आडवा-आडवी चालू आहे ही काही लोकशाहीला संयुक्तिक नाही असं मला वाटतं. आता तुम्ही घरी कॅम्प घेतला जिंतूरमध्ये. काल बोरीमध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉक्टर चौधरी मॅडमच्या घरी कॅम्प घेतला नोंदणीचा. वाटप मुड्याच्या शेतामध्ये जाऊन केलं. ते तुम्हाला सगळं जमते आणि आम्ही करायचं म्हणले की तुम्हाला विरोध करायचा होता. आता कायद्याचीच भाषा करायची म्हणल्यावर त्या ठिकाणी ह्यांनी वाटप कोणी केलंय? हे बघा, हे त्यांची बहीण, त्यांचे बंधुराज, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, आमदारबाई सुद्धा नाही त्याच्यात. मग हे तुम्हाला सगळं जमायलंय. विशेष म्हणजे या पेटीवर नरेंद्र मोदीचा फोटो, जे देशाचे पंतप्रधान आहेत, मी समजू शकतो. मग बाजूला तुम्ही राष्ट्रध्वज लावायला पाहिजे होता, आपल्या देशाचं प्रतीक. तिथं तुम्ही कमळाचं फुल लावलंय.
म्हणजे तुम्ही भाजपचा प्रचार करता ह्याच्या माध्यमातून आणि दुसऱ्यांना वाटूच नाही. ही जी तुमची दुटप्पी भूमिका आहे याला आमचा विरोध आहे. आमचा कोणाच्याही कामाला कधी विरोध आम्ही केला नाही, 10 वर्षात कधी केला नाही, पुन्हाही करणार नाही. परंतु अशा स्वरूपाचे तुम्ही स्वतःचं करायचं, घ्यायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे धंदा नाही केला पाहिजे. ही सगळ्या अशा प्रकारची ही तुमची प्रक्रिया चालू आहे. आता इथं काही हे आता हे इथे बॅनर आहे, समजा हे सोडून द्यायचं, काही बनायचं नाही मला. पण हे साहित्य वाटप करताना हे कोण आहे? हे का त्या स्वतः आहेत का? मग आम्ही वाटप करताना तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे? त्यामुळे मी शासनाला या तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की हे जे केलंय तुम्ही हे उचित असलं तर तुम्ही सांगा की हे खरं आहे म्हणून. नाहीतर सत्ताधारी पक्षाच्याच आम्ही लोकांना हे अधिकार दिलेत, विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना आम्ही देणार नाही असं शासनाने जाहीर करावं. परंतु कोणी एखाद्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्याची दमदाटी करायची, मंत्र्याकडून प्रेशर आणून त्याला दबाव टाकायचा, राज्याच्या मुख्य सचिवाकडून, राज्याच्या सचिवाकडून दबाव टाकायचा, विभागीय आयुक्ताकडून दबाव टाकायचा त्या एजन्सीला, देऊच नको, ही जी प्रक्रिया चालू आहे ही जिंतूरकरांच्या सामान्य जनतेला अन्याय करणारी आहे. शेवटी हे जे काही लाभार्थी आहेत ते जिंतूरचे आहेत आणि त्यांना देताना तुम्ही दिले काय आणि आम्ही दिले काय? कोणातरी जिंतूरच्या त्या नागरिकाला भेटणार होतं. तुम्ही त्याला अडवायचं काही कारण नाही. तुम्ही एक प्रकारे सामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्याऐवजी त्याच्या